चला आता हे ऐकून तुम्हाला खोटं वाटेल, की मी लहानपणी फणस फक्त पुस्तकामध्ये पाहिला होता. आम्हाला मराठीला एक धडा होता, "देतो तो देव." या पाठामध्ये ना फणसाचं झाड होतं. मी त्यामध्ये फणस पाहिला होता. मग फणसाची भाजी खाणं तर दूरच. पण आता मात्र तसं नाहीये. आता फणस मिळतं. तेही सोमवारचा आठवड्याचा बाजार असतो आमच्याकडे. त्यामध्येच एक माणूस बसलेला असतो. 1 किंवा 2च फणस असतं त्याच्याकडे. कारण आमच्या भागात कोणी जास्त खात नाही. म्हणून मग पटकन जाऊन घेऊन यावं लागतं. कारण मग आमच्यासारखे जे खाणारे आहेत ना, ते जाऊन पटकन घेऊन येतात. म्हणून मग पटकन संपतं. म्हणून नवरोबाला सांगितलं होतं, की न विसरता घेऊन या. तर त्यांनी फणस आणलं होतं म्हणून इथे मस्त अशी फणसाची भाजी बनवली. त्यासाठी काही मसाले इथे भाजून घेतले आणि त्याचं छान वाटण करून घेतलं. नंतर इकडे फणस पण त्यामध्ये थोडंसं हळद, तेल, मीठ घालून शिजवून घेतलं. नंतर तेलामध्ये वाटण परतून घेतलं. शिजलेलं फणस घातलं. गरजेनुसार त्यामध्ये पाणी घातलं. चवीपुरतं मीठ घातलं आणि मस्त अशी फणसाची भाजी बनवली होती. भाकरीसोबत खायला ना एक नंबर लागते. नक्की बनवून बघा. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच गावाकडील नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फॉलो करा.